प्रिव्हेंटेबल मेंटल रिटार्डेशन ही जन्माच्या वेळेला जो नाळ असतो त्याच्यातूनच ब्लड कलेक्ट करून बाळाचं TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आम्ही तपासायला पाठवतो. जर बाळामध्ये कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम असेल तर साध्या थायरॉक्सिनच्या ड्रॉपने बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट आपण नॉर्मलपर्यंत ठेवू शकतो, नॉर्मलपर्यंत नेऊ शकतो. सो तुमच्या बाळाचं डिलिव्हरीच्या वेळेला TSH झालं आहे का हे कन्फर्म करणं, जर ते ॲबनॉर्मल रेंजमध्ये असेल तर ते पिडियाट्रिशियन बरोबर फॉलोअप करून हे निओनेटल हायपोथायरॉइडिझम नाही आहे ना हे निश्चित करणं, आणि असेल जर निओनेटल हायपोथायरॉइडिझम तर थायरॉक्सिनचे ड्रॉप्स बाळाला रेग्युलर देणं, जेणेकरून बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट कुठेही अफेक्ट होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. सो असे एक 7-8 पॉईंट आहेत जे खूप गरजेचे आहेत, जे तुम्ही फॉलो केले तर तुमचं बाळ जेनेटिकली प्रोग्राम IQ पर्यंत पोहोचेल. बहुतांश बेबीजमध्ये ह्या चुका होतात आणि बाळाचे IQ घसरतात.